आणि उच्चस्तरीय विचारसरणी माणसाची प्रगती करते. आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न आहे की तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याचा लोअर स्तर हायर स्तरवर नाही, आणि हे हायर स्तर करण्यासाठी आम्ही नॉट टू हार्ट म्हणजे ज्ञानापासून क्रिएटिव्हिटीपर्यंत तुम्हाला न्यायचे. आणि हे कशाच्या माध्यमात? तर प्रश्नपत्रिकेच्या माध्यमात. तर प्रश्नपत्रिका सुद्धा तशीच काढली पाहिजे, प्रश्न सुद्धा तसेच काढले पाहिजे. तुमच्या मॅन्युअल मध्ये पान क्रमांक 2 काढा. हा मॅन्युअल 11 लोकांना भेटलेला नाही, उद्याला मिळून जाईल. काढला? हा पान क्रमांक 2 इयत्ता 10वीच्या टेक्स्ट बुक मध्ये 77 नंबरचं पेज आहे. ज्या लोकांचं बीएडला मेथड इंग्रजी आहे त्यांनी हा संदर्भ घ्यायचा आहे. त्यानंतर पान क्रमांक 3 वर इयत्ता 9वीचा पाठ्यपुस्तक प्रश्न क्रमांक 36 आहे. ज्यांचं बीएडला मेथड इतिहास आहे त्यांनी याचा विचार करायचा. त्यानंतर पान क्रमांक 4 वर इयत्ता 10वीतील हिंदीचं पेज आहे. ज्यांचं बीएडला मेथड हिंदी आहे त्यांनी याचा विचार करायचा. त्यात एक नागरिक शास्त्र पान नंबर 5 मध्ये. त्यानंतर अर्थशास्त्र पान नंबर 6 मध्ये. आणि पान क्रमांक 7 तुम्हाला आम्हाला सगळ्याला आवडणारी सुंदर अशी कविता देणाऱ्याने देत जाते घेणाऱ्याने घेत जाते, एक मराठीची सुंदर अशी कविता आहे. आणि त्यानंतर 8 नंबर आणि 9 नंबरवर विज्ञान आणि गणित आहे. आणि 10 नंबरवर मात्र 10 आणि 11 नंबर ही क्रियापदांची सूची आहे. आता आपल्याला आपल्या वर्गातले 6 गट करायचे. किती गट? 6 गट. एक हिंदीचा गट, एक मराठीचा गट, एक विज्ञानाचा, एक गणिताचा आणि इतिहास भूगोलाचा. तर ठीक आहे, आता आपण गट करू. तुम्हाला लगेच आपण आपले प्रश्न काढायचे. ते प्रश्न काढण्यासाठी फक्त 5 मिनिटात प्रश्न काढायचे. हे प्रश्न काढायचे कसे? उच्चस्तरीय बोधात्मक क्षमता याच्यावर काढायचे. याच्यासाठी आपल्याला या क्रियापदांचा उपयोग करायचा. पान क्रमांक 10 आणि 11 वर. पान क्रमांक 10 आणि 11 वर क्रियापदांची सूची. जर समजा फक्त ज्ञानावर प्रश्न काढायचा असेल तर विद्यार्थी माहिती घेण्याऐवजी विद्यार्थी व्याख्या करतो किंवा मुलांना याची व्याख्या करा, याची माहिती घ्या, असे प्रश्न आले पाहिजे. आणि ते निर्मितीवर पाहिजे असेल. मुलांना सायकल बनवा, गंधकाचा प्रयोग तयार करून दाखवा, त्याचं निर्मिती. हे थोडंसं एकदा क्रियापदांची सूची फक्त 2 मिनिटात वाचून घ्यायचं. मग हा ग्रुप करत असताना एक छोटीशी बाब, काही जणांचा इंग्रजी आहे पूर्ण आणि हिंदी आहे, त्याचा ग्रुप एक केला तर चालेल, म्हणजे थोडंसं डिस्कशनला सोबत आहे त्यांना. सहा विषय ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण, मूल्यमापन व निर्मिती यांची क्रियापदाची सूची आपल्याला समोर दिलेली आहे. की यासाठी की तुम्ही जे प्रश्न विचारणार आहात, जे प्रश्न काढणार आहात ग्रुपने, ते प्रश्न उच्चस्तरीय बोधात्मक क्षमतेचे आहेत का
निम्नस्तरीय बोधात्मक क्षमतेचे आहे ते पाहण्यासाठी. चला आता आपण ग्रुप वाईज बघूया. या ठिकाणी इथून मराठीचे लोक होतील, नंतर हिंदी, इकडच्या साईडला इंग्रजी, इथं विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल. ठीक आहे, 2 मिनिटात अरेंज करून घ्या लगेच. कोणता प्रश्न उच्चस्तरीय बोधात्मक क्षमतेचा आणि कोणता प्रश्न निम्नस्तरीय बोधात्मक क्षमतेचा. कारण आतापर्यंतच्या तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त ज्ञान किंवा स्मरण याच्यावर आधारित असणारे जवळपास 95% प्रश्न हे निम्नस्तरीय बोधात्मक क्षमतेचे आहेत. आता तुम्हाला या ठिकाणी या ट्रेनिंग मध्ये एक प्रश्न उच्चस्तरीय बोधात्मक क्षमतेचे जास्तीत जास्त काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता प्रश्न काढत असताना तुम्हाला पूर्वीप्रमाणे निम्नस्तरीय बोधात्मक क्षमतेचे येऊ शकतात, त्याच्यावर चर्चा करायची आणि नंतर उच्चस्तरीय म्हणजे कुठले हे सांगायचे. एक दुसऱ्या गटाला विचारायचं, आधी प्रश्न काढायचे, तुम्ही स्वतःचा ग्रुप डिस्कस करू. ठीक आहे, आणि यासाठी हा संदर्भाला उत्तर घ्यायचा, प्रत्येक विषयाला उत्तर आहे. तुमच्या सहकार्यामध्ये ग्रुपची यामध्ये ट्रेनिंग सुद्धा आहे. ज्ञान आपल्याला त्याच्यामध्ये पाच मॅन्युअलमध्ये पाच प्रमाणे ज्ञान आपल्याला उपयोजन पृथक्करण मूल्यमापन आणि सहनशीलता लक्षात घ्या. हा सर बोलायचं नाही. आप मोबाइल में क्या प्लीज
म्हटला प्रश्न बरोबर यायला का नाही, ज्ञानावर आहे का आकलनावर आहे का सृजनशीलतेवर आहे, यासाठी क्रियापदाची सूची दिली आहे. आवाज नाही कमी करते करायची, आवाज कमी करायचा.